पोलीस वसाहत येथे सफाई कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचे कारण अस्पष्ट। आज दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी शहर पोलीस स्टेशन जवळ असलेल्या पोलीस वसाहतीतील एका 28 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। सविस्तर बातमी अशी की पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलीस वसाहतीतील बिल्डिंग क्रमांक 6 मधील 2 नंबर क्वार्टर मध्ये राहत असलेल्या आकाश माणिक करुशिया वय 28 वर्ष राहणार पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ याने तो राहत असलेल्या क्वार्टर मध्ये फॅनला लटकून आत्महत्या केली। मृतक आकाश माणिक करुशिया हा यवतमाळीतील रहिवासी असून तो वडिलांच्या ठिकाणी नोकरीकरिता लागला होता व पुसद येथील शहर पोलीस स्टेशन येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत होता। आकाश यास दारूचे व्यसन होते। पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की काल दिनांक 27 जानेवारी 2025 रोजीच्या रात्रीच्या सुमारास आकाश माणिक करुशिया व त्याची पत्नी या दोघांची क्वार्टर रूम मध्ये भांडण झाली। या भांडणीमुळे आकाशची पत्नी रात्री बाहेर निघून गेली होती। आज दिनांक 28 जानेवारी 2025 रोजीच्या सकाळच्या सुमारास पत्नी पुन्हा क्वार्टर रूमवर आली असता आकाश माणिक करुशिया याने रूम मधील फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले। सफाई कर्मचाऱ्याने राहत्या क्वार्टर रूम मध्ये आत्महत्या केल्याची माहिती पसरताच एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। मृतक आकाश माणिक करुशिया हा पुसद शहर पोलीस स्टेशन येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता, परंतु सुमारे 2 ते 3 महिन्यापासून तो पोलीस स्टेशन येथे सफाई करण्यासाठी आलाच नसल्याची माहिती पोलिसांमार्फत मिळाली आहे। मृतक आकाश माणिक करुशिया व 28 वर्ष याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। यात सर्वात महत्वाची बाब अशी की ज्या रूम मध्ये आकाशाने आत्महत्या केली त्याच रूम मध्ये यापूर्वी सुद्धा 2 आत्महत्या झाल्याची माहिती मिळाली आहे। यामध्ये एक महिला व एक मुलगी यांचा समावेश आहे। त्याच रूम मध्ये पुन्हा एका 28 वर्षीय आकाश नामक सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे। सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल भगत यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास पुसद शहर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।